हॅलो हाय नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी बनवते मक्याची भजी. तर 1/2 किलो मका घेत आहे. त्यासाठी मिरच्या आहे, लसूण आहे, जिरं आहे, 1 चमचा तांदळाचं पीठ आहे, 1 वाटी बेसन पीठ आणि कॉर्नफ्लॉवर 1 वाटी. तर त्यामध्ये खूप सारी कोथिंबीर पण टाकायची आणि चवीनुसार मीठ पण टाकायचं. तर सुरुवात करूया. अगोदर मिरच्या घेते, लसूण टाकते आणि जिरं पण टाकते वाटण्यासाठी. आणि त्यामध्ये हे मका थोडंसं त्याची भरड करून घेते, म्हणजे थोडीशी बारीक मिडियम साईजची बारीक करून घेते. तर आता हे मिक्सरला करून घेते मी. मिक्स करून घेते मी तांदळाचं पीठ, बेसन पीठ आणि कॉर्नफ्लॉवर आणि चवीनुसार मीठ. खूप सारी कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर टाकल्याने टेस्ट छान येते. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेते. बॅटर रेडी. आता सुरुवात करते. तेल चांगलं कडकडीत तापून घ्यायचं आणि नंतर तापलेल्या तेलामध्ये आता मेथीची भाजी पण करायला घेते. आज मिस्टरांचा उपवास आहे. मेथीची भाजी करायला घेते. त्यात आता कांदा टाकते, मिरच्या पण टाकते लगेच. कांद्यातच मीठ पण टाकायचं म्हणजे कांदा पटकन शिजतो. धुतलेली मेथीची भाजी टाकते. थोडी मुगाची डाळ पण टाकते. मुगाची डाळ टाकून आम्हाला जास्त आवडते. थोडा शेंगदाण्याचा कूट पण टाकते, थोडासाच टाकते, टेस्ट छान येते. डाळीला फोडणी पण देते. हळद टाकून घेते पहिले डाळीला. मुगाची डाळ आणि थोडी तुरीची डाळ मिक्स वरण आलं. एक चम्मच जिरा टाकते, 1 चम्मच मोहरी टाकते, लसूण, कढीपत्ता टाकला. आता हिंग टाकते थोडा. जेवण बनवायला अशी काही स्पेशल नाही. मी घरगुती पद्धतीने जेवण बनवते. माझा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. मी जेवण बनवायला अशी काही एक्सपर्ट नाही आहे. साध्या घरगुती पद्धतीने जेवण बनवते. माझा व्हिडिओ कसा वाटला, रेसिपी कशी वाटली, आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ इथे संपवते.